हाय नमस्कार. तर रक्षाबंधनच्या तुम्हाला माझ्या परिवाराकडून आणि खास माझ्याकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीला आणि यूट्यूबवाल्या भावांना खूप खूप शुभेच्छा राखीच्या. तर आज आहे रक्षाबंधन. दरवर्षीच माझं रडगाणं असतं आहे ना. पण असं जसं त्यांना आवडतच असेल त्या गोष्टी आपण जबरदस्ती नाती जुळवून उपयोग नाही. ते नाते एक असा दिवस होता की आम्ही तिघी पण म्हणजे तिन्ही मावशींना पुरी आहे, त्या तिघी जणी बहिणी आणि बारक्या मावशीचे तर पुरी काय नव्हत्याच. म्हणजे आम्ही अशा 5-6 जणी मावस बहिणी आहेत. पण त्यातल्या तिघी जणी आम्ही मावस बहिणी रक्षाबंधन आलं की नाही का त्यांचा मला फोन असायचा, तिचा मला फोन असायचा की या रक्षाबंधन आहे. जेव्हा आम्ही जाईल तिघीनाच संघ असं नटून त्यावेळेसच रक्षाबंधन एकसाथ साजरे करायचे, अशा गोष्टी होत्या. पण त्यांना बी झालं मावस भावांना 10 वर्ष झालं कंप्लीट. 10 कमी का जास्त झालं मला माहीत नाही. मी कोणालाच राख्या बांधायचं सोडून दिलं, कारण जिथं बहिणीची किंमत नाही तिथं रक्षाबंधन बनवून उपयोग नाही. मला रक्षाबंधन आलं का नाही की म्हणजे त्यांना लाजा वाटतात. माझ्या भावांना लाज वाटते की मायकडून राखी बांधून घ्यायची. त्यांचा हात, त्यांचा अधिकार. जन्मल्यावर म्हणतात ना बहीण भावाचं नातं काय असतं ते फक्त बहीण भावालाच माहिती असते. पाठ राखी म्हणजे म्हणतात ना भाऊ बहिणीचं रक्षण करतो. माझे भाऊ तर मला काय म्हणतात, तू माझ्यासाठी मिळली आणि आम्ही तुझ्यासाठी. म्हणजे असा प्रकार झालेला आहे. त्यामुळं माझं मन पूर्णपैकी असं उडलंय की मी कुणाला राखी बांधावं. हवस तर लय आहे, हवस लय आहे. पण ही दीक्षाने मेहंदी काढली, नाही तर माणसाने मेहंदी काढली. दीक्षा म्हणली मम्मी तुला गोड नाही तर मग वडिलाला तर बांध. वडिलाला त्यांच्या बहिणी नाहीत. जसे त्यांच्या बहिणी हे झालेत का ना माझ्या वडिलाच्या, तेव्हापासून ते राख्या बांधत नाहीत वडील माझं. एक तरी जीवाला बहीण असावा. ज्याला भावांना बहिणी नसतात ना त्या भावांची आज दिवस खूप वाईट असतो. कारण रक्षाबंधनला त्यांना असं वाटतं की मला बहीण पाहिजे होती. पण ज्यांना बहिणी आहेत का नाही त्यांना बहिणींची किंमत कळत नाही. मी काय कुणाला दोष नाही देत. तुमची बुद्धी आहे, त्यामुळं तुमचं मन आहे. तुम्हाला कुणाकडून बांधायची कुणाकडून नाही हे तुमचा डिसाईड आहे. आमचा एवढा अधिकार नाही तुमच्यावर की नाही का नाही तुला राखीच बांधून घ्यावं लागेल. बरोबर आहे. त्यामुळं जर वर्षात माझं हे असतंय. मला हेडाव पण नव्हता बनवायचा. आजचा हेडाव तर मी वेगळाच टाकला, कारण माझे यूट्यूबवरले भाऊ परत मला म्हणतील ताई आम्ही नाही का आहेत तुम्ही, पण तुम्ही तर कुठे येता माझ्याकडे. आज कंप्लीट 11 वर्ष झालं मी कुणालाच राख्या बांधत नाही. मला पण मन आहे, मला पण जीव आहे की मला भाऊ आहेत, पण ते आपण म्हणून काय उपयोग आहे. बरोबर आहे का नाही. त्यांना ज्याला कळायला पाहिजे त्यांना कळायला पाहिजे. लहानपणापासून एकत्र खेळलेलो त्या आठवणी त्यांनी विसरून गेले. पण बाई कधीच विसरत नाही आणि बहीण पण कधीच विसरत नाही. त्या आठवणी कधीच विसरत नाही. लहानपण होतं ना तेव्हाच बरं होतं, कारण तेव्हा हवस मवस लय होत होती. बहिणीला तुमच्या साडीची अपेक्षा नसते, तुमच्या प्रेमाची अपेक्षा असते की भावाने
निदान नाही येणं होत ना तरी पण फोन करून तुम्ही मला म्हणायचं होतं, बोलायचं होतं असं. पण असो, तुमची मर्जी. देव करो माझा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीमागे आहे. मी बारकी असून पण माझा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे. आणि असं तुमचं भरभरट होऊ द्या. आणि एका बहिणीच आज रक्षाबंधन आहे. मी तुम्हाला आज आशीर्वाद देते माझ्या भावांना की देव करू तुमचं खूप चांगलं, इतकं चांगलं होऊ की एका बहिणीच्या मनातली इच्छा तुमच्यासाठी पूर्ण होऊ द्या. पण तुम्ही माझ्यासाठी कोणत्याच गोष्टी नका मागू, कारण तुम्ही रेशम म्हणतात ना, एक धागा असतो, ते तुम्ही बांधून घेऊ शकत नाही माझ्याकडून. मग जाऊ दे, मला काय याच्यावर जास्त बोलायचं नाही. आणि माझं मन ना हुरद भरून येतं, हे तुम्हाला नाही समजणार, हे माझ्या भावांना नाही समजणार. आणि हे फक्त माझ्या भावांसाठी आहे. असं खुश राहा, आनंदात राहा. आहेत तुम्हाला पुरी बांधतील राख्या. बहीण आज तुम्हाला मिळाली असं समजा. आनंदात राहा. तर चला, मी पण खुश आहे, तुम्ही पण खुश राहा. आहेत पुरी तुम्हाला, बांधतील तुमच्या पुरी तुम्हाला. तुम्हाला बहीण नाही, देव करू ज्यांना बहीण नाही का नाही त्यांना आशीर्वाद आहे माझा. आणि ज्यांना आहे त्यांना पण आशीर्वाद आहे माझा. कारण आजच्या दिवशी ना खूप बहिणीचा महत्त्वाचा विषय असतो, म्हणजे आनंदाचा दिवस असतो. माझं दरवर्षीच असं असते, बरोबर आहे का नाही? तर चला, व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि एक गाणं म्हणून दाखवते, वेडी बहिणीची वेडी ही माया. तुम्ही तर लाईक करणार नाही, पण नक्कीच हा व्हिडिओ इतका पसरावा की अख्ख्या देशात व्हायरल झाला पाहिजे. कारण वेडी बहिणीची ही वेडी माया. आता मला टायटल टाकता येत नाही, साधी सिंपल तुमची बहीण आहे, भोळी भाळी आहे, घ्या समजून. पण मला पण बघायचं आहे माझे यूट्यूबवरले भाव वेडी बहिणीची वेडी माया कसे लाईक करतात. तर चला, जाऊ द्या. तर चला, बाय.